कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र रात्री काशी नगरी गंगेच्या तीरावर तेजोमय झाली आहे. प्रत्येक दिवा जणू देवतांच्या आगमनाची चाहूल देतोय. कधी काळी त्रिपुरासूर नावाचा राक्षस कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान मिळवतो, पण त्या वरदानाचा गर्व त्याच्या अंतःकरणात वाढू लागतो. तो देव, ऋषी आणि मानवांना त्रास देऊ लागतो. संपूर्ण त्रिलोक भयभीत होतं आणि देव मदतीसाठी भगवान शंकरांकडे धाव घेतात. तेव्हा कैलासावरून भगवान शंकर प्रकट होतात. त्यांच्या डोळ्यात ज्वाला, हातात पिनाक धनुष्य आणि त्यांच्या कपाळावर चंद्र तेजाने लखलखतो. शिवांनी त्रिपुरासुराचा अंत करण्यासाठी एकच बाण सोडला, जो तीनही नगरींना भेदून गेला. क्षणात त्रिपुरासुराचा संहार झाला आणि त्रिलोकात पुन्हा प्रकाश फुलला. त्या दिवशी देवांनी आनंदाने गंगेच्या घाटांवर दिवे लावले, आरती केली. त्याच दिवसापासून हा दिवस देवदीपावली म्हणून साजरा केला जातो. देवदीपावली म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय, अहंकारावर भक्तीचा विजय. आजही काशी नगरीत प्रत्येक दीप शिवशक्तीचं तेज प्रकट करतो. ओम नमः शिवाय.